नाशिक हर्सुल पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अवैध दारू तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला। कश्यपी धरण परिसरातील नाकाबंदी दरम्यान संशयित क्रेटा आणि महिंद्रा XUV 500 वाहनांनी पोलिसांना पाहताच पलायन केले। मात्र वाघेरा घाट ते वाहनदरीपर्यंत थरारक पाठलाग करून दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली। या कारवाईत 23,48,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रामनिवास पूनमराम बिश्नोई राहणार सुरत, गुजरात याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी जंगलात पसार झाला आहे। या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला M आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सुल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक।